नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्वव्यावसायिक अभ्यासक्रम इयत्ता 10वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी यातील ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक 3 इलेक्ट्रिक ट्यूबलाइट दुरुस्ती व फिटिंग यामधील उपघटक ट्यूबलाइटची कार्यपद्धती व प्रकार। यामध्ये आपण भाग पहिला भाग दुसरा आपण अशा पद्धतीने भाग केलेले, त्यातील आज आपण भाग दुसरा पाहणार आहोत। तर पहा, यामध्ये ट्यूबलाइटचं कार्यपद्धतीमध्ये समजावून घेऊयात। इनकॅन्डिसेंट लॅम्पपेक्षा ट्यूबलाइटचा प्रकाश पांढरा शुभ्र असून तो डोळ्यांना आल्हाददायक वाटतो। म्हणजे जे लॅम्प आहेत जे आपण पूर्वी पाहिले होते, कार्बन फिलामेंट लॅम्प आणि टंगस्टन फिलामेंट लॅम्प, अशा प्रकारचे जे लॅम्प पाहिलेले आहेत त्याच्यापेक्षा ह्या लॅम्पचा प्रकाश हा पांढरा शुभ्र असतो आणि हे डोळ्यांना आल्हाददायक देखील वाटतो। यामध्ये मर्क्युरी व्हेपर तसेच सोडियम व्हेपर गॅसचा वापर करतात। यामध्ये कशाचा वापर केला जातो? मर्क्युरी व्हेपर, त्यालाच आपण पारा किंवा पाऱ्याची वाफ देखील म्हणतो, आणि सोडियम व्हेपर गॅसचा वापर केला जातो। ठीक आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या ट्यूब हल्ली खूपच लोकप्रिय झाल्यामुळे त्यांचा वापर वाढलेला दिसतो। या ट्यूब अतिशय लोकप्रिय झाल्यात आणि त्याचा वापर आता नेहमीसाठी वापर करताना आपल्याला दिसून येईल। खालील प्रकारच्या ट्यूबचा आपण अभ्यास करूया, ज्याला आपण म्हणतो फ्लोरोसंट ट्यूब। ट्यूबला आपण काय म्हणतो? फ्लोरोसंट ट्यूब। आता फ्लोरोसंट ट्यूबमध्ये बघा, ज्या लॅम्पमधून अल्ट्राव्हायोलेट प्रकाश किरणांची निर्मिती होऊन ती किरणे ट्यूबच्या फ्लोरोसंट पदार्थावर पडून प्रकाश देऊ लागतात त्याला फ्लोरोसंट ट्यूब असे म्हणतात। म्हणजे इथं सांगितलेले की ज्या लॅम्पमधून अल्ट्राव्हायोलेट प्रकाश किरणांची निर्मिती होऊन ती किरणे ट्यूबच्या फ्लोरोसंट पदार्थावर पडतात आणि त्यामुळे काय होतं, तिथं प्रकाश निर्माण होतो आणि ती आपल्या डोळ्यांना देखील दिसू लागतात। ठीक आहे। आता याची रचना पाहूयात। या प्रकारच्या ट्यूब निर्वात करून तिच्यामध्ये कमी दाबाखाली ऑर्गॉन व मर्क्युरी पारा भरलेला असतो। या ट्यूबचा काय केलेला असतो? काचेची जी निर्वात ग्लोब बनवलेली असते, काचेची निर्वात नळी बनवलेली असते, याच्यामध्ये काय केलेलं असतं? ऑर्गॉन व मर्क्युरी नावाचा हा जो पारा आहे तो इथे भरलेला आहे। ऑर्गॉन वायू व मर्क्युरी, ज्याला आपण पारा किंवा पाऱ्याची वाफ देखील म्हणू, असा भरलेला असतो। ट्यूबच्या आतील पृष्ठभागावर फ्लोरोसन पावडरचा थर किंवा लेप दिलेला असतो। ट्यूबच्या आतल्या भागावर जो आपल्याला पांढरा पांढरा जो दिसतो तो काय असतो? फ्लोरोसन पावडरचा आच्छादन किंवा त्याला लेप दिलेला असतो। ठीक आहे। ट्यूबच्या दोन्ही टोकांना बेरियम ऑक्साईड कोटेड टंगस्टन फिलामेंट बसवलेले असतात। ट्यूबच्या ज्या दोन्ही कडा आहेत, बाजूला ज्या डावी बाजू आणि उजवी बाजू, त्या दोन्ही कडाला एक फिलामेंट जोडलेली असते, ती टंगस्टनची फिलामेंट असते, पण त्या फिलामेंटवर काय असते? बेरियम ऑक्साईड ची काय केलेली असते? कोटेड, म्हणजे त्याचा लेप दिलेला असतो आणि ती टंगस्टनची फिलामेंट त्या ठिकाणी जोडलेली असते। ठीक आहे। ट्यूबला आवश्यक इग्निशन व्होल्टेज निर्माण करण्यासाठी ट्यूबच्या सिरीजमध्ये चोक व स्टार्टर जोडलेला असतो। म्हणजे ट्यूब चालू होण्यासाठी जे प्रथम पहिल्यांदा जे आवश्यक असं व्होल्टेज असतं ते निर्माण करण्यासाठी, इग्निशन व्होल्टेज ज्याला आपण म्हणतो, ते निर्माण करण्यासाठी ट्यूबच्या सिरीजमध्ये चोक जोडलेला असतो आणि स्टार्टर देखील ते इग्निशन व्होल्टेज निर्माण करण्यासाठी ते बंद चालू करण्याचं काम हे स्टार्टर देखील पहिल्यांदा करत असतं। ठीक आहे। फ्लोरोसंट ट्यूबमध्ये ट्यूब, मेटल पट्टी, चोक, स्टार्टर असे प्रमुख घटक असतात। ते आपण आता पाहूयात। हे बघा, मेटल पट्टी म्हणजे काय की ज्यावर ट्यूब बसवलेली असते, ज्या खालचा भाग असतो तो भिंतीला आपण लावलेला असतो, त्याला आपण मेटल पट्टी असे म्हणतो। मेटल पट्टी कशापासून बनवलेली असती? तर मेटल पट्टी ही स्टीलच्या जाड पत्र्यावर इनॅमल्ड पेंट देऊन बनवतात। इनॅमल्ड पेंट देऊन ही बनवतात, कारण ही गंज प्रतिबंधक अशा पद्धतीने ही होते। तिच्या दोन्ही टोकांना बिजागरीचे कान असून त्यावर होल्डर बसविलेले असते। म्हणजे तिच्या दोन्ही टोकांना, डावी बाजू आणि उजवी बाजू, याला काय असतं? बिजागरीचे कान। म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या दरवाजांना जशा प्रकारचे इंजिस जोडलेले असतात, म्हणजे बिजागरी असतात, बिजागरीच्या साहाय्याने दरवाजा लावतात, त्याच पद्धतीनं तशाच प्रकारचे बिजागरी लावून त्याच्या बाजूला दोन्ही साईडला आपल्याला हे कान जोडलेले असतात, त्याला आपण साईड होल्डर असं म्हणू। पांढऱ्या रंगाचे जे चिनी मातीचे असतात ते साईड होल्डर किंवा प्लॅस्टिकचे सुद्धा असतात, ते आपल्याला बसवलेले आपल्याला दिसून येतात। ठीक आहे। व मागील बाजूंना वायर फिरवलेले असतात।
व त्याच्या पाठीमागच्या बाजून खालच्या बाजूने जी भिंतीकडे जाते त्याच्यामधून वायर फिरवलेले असतात. आता पुढचा भाग बघूया. चोक. चोक कशाला म्हणतात? याला बॅलॉस्ट असेही म्हणतात. चोकला बॅलॉस्ट असेही म्हणतात. हा सेल्फ इंडक्शनच्या तत्वानुसार कार्य करतो. आता सेल्फ इंडक्शनचे तत्व आणि म्युच्युअल इंडक्शनचे तत्व हे जे आहेत, हे इंडक्शनचे तत्व हे आपल्याला पुढच्या ट्रान्सफॉर्मर या भागात शिकायचे आहेत. तर सध्या एवढं लक्षात ठेवा की चोकला बॅलॉस्ट असेही म्हणतात आणि चोक हा सेल्फ इंडक्शनच्या तत्वावर कार्य करत असतो. तर आतील भागात कॉपर धातूची कॉईल असते. चोकच्या आतल्या भागामध्ये कॉपरची कॉईल गुंडाळलेली असते. ठीक आहे. ट्यूब सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे व्होल्टेज 800 ते 1000 व्होल्ट उच्च इग्निशन व्होल्टेज चोक व स्टार्टरच्या क्रियेने निर्माण केले जाते. म्हणजे ट्यूब सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे इग्निशन जे व्होल्टेज आहे ते 800 ते 1000 उच्च प्रतीचे व्होल्टेज हे पहिल्यांदा चोककडून निर्माण केलं जातं. त्यानुसार त्यावरच मग ट्यूब चालू होते. आता स्टार्टरचं काय काम आहे बघूयात आपण. स्टार्टर ही स्टार्टरची या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे. अशा प्रकारचं स्टार्टर असतं. या स्टार्टरमध्ये 2 वेगवेगळ्या पट्ट्या जोडलेल्या आहेत. याच्यामध्ये कॅपॅसिटर सुद्धा जोडलेले ते आपण पाहूयात. आता ही काचेची छोटी ट्यूब असून हेलियम व ऑर्गॉन यापैकी एक गॅस भरलेला असतो. याच्यामध्ये काचेची ही छोटीशी एक ट्यूब असते, छोटासा एक भाग असतो आणि त्याच्यामध्ये हेलियम किंवा कुठला घटक भरलेला असतो? ऑर्गॉन या वायूपैकी एक वायू भरलेला असतो. या मिश्र धातूच्या 2 पट्ट्या इलेक्ट्रोड म्हणून वापरतात. ह्या ज्या आहेत ना मिश्र धातूच्या 2 पट्ट्या आहेत इलेक्ट्रोड्स म्हणून या ठिकाणी वापरलेल्या आहेत. याच्या पॅरलल एक सिरॅमिक कंडेन्सर जोडलेला आहे. याच्या पॅरललमध्ये काय जोडले? ही आणि ह्या टोकामध्ये एक सिरॅमिक कंडेन्सर जोडलेला आहे. त्यालाच आपण सिरॅमिक कंडेन्सर जोडलेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो? सबप्रेशर कंडेन्सर असेही म्हणतात. ट्यूब सुरू करण्यासाठी मेक व ब्रेक क्रिया करण्यासाठी या स्टार्टरचा उपयोग केला जातो. म्हणजे ट्यूब पहिल्यांदा सुरू करण्यासाठी चोकला सुरू करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये इग्निशन व्होल्टेज निर्माण करण्यासाठी या स्टार्टरच्या माध्यमातून आपल्याला हा चोक चालू व बंद करण्यासाठी या स्टार्टरचा उपयोग केला जातो. याच्या साहाय्याने ट्यूब चालू होते. ठीक आहे. आता पुढच्या भागाकडे वळूयात आपण. हा बघा या ट्यूबचा डायग्राम दाखवलेला आहे. या ठिकाणी ट्यूबचा डायग्राम आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी फेज आहे. फेज वायर या ठिकाणाहून इथे येतं. या ठिकाणी आपण SP स्विच बसवलेला म्हणजे सिंगल पोल स्विच आपण याला म्हणू. हे स्विच चालू केल्यानंतर याचा मार्ग या ठिकाणी अशा पद्धतीने पूर्ण होतो. म्हणजे ह्या चोकच्या एका टोकाला फेज वायर जोडलेली आहे. दुसऱ्या टोकाला कुठली वायर जोडलेली आहे? ही न्यूट्रल वायर या ट्यूबच्या एका टोकाला न्यूट्रल वायर जोडलेली आहे. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आता बघा सर्किट कसं पूर्ण होतं. चोकच्या माध्यमातून हे सप्लाय पुढं जाऊन अशा पद्धतीने ट्यूबच्या या भागाच्या पहिल्या टोकाला या ठिकाणी म्हणजे इथं ही जोडलेली वायर आहे. ही कुठे जोडलेली असते? बेरियम ऑक्साईड कोटेड टंगस्टन फिलामेंट जी आहे या ठिकाणी ही जोडलेली वायर आपल्याला दिसून येईल एका टोकाला. ठीक आहे. आता दुसऱ्या टोकाला ही एका टोकाला जोडली आणि दुसऱ्या टोकाच्या साहाय्यानं इकडून निघाली बाहेर दुसरी वायर या स्टार्टरच्या एका टोकाला. स्टार्टरमध्ये वायर निघून ही दुसऱ्या बाजूला ही ट्यूबच्या ह्या फिलामेंटच्या दुसऱ्या टोकाला जोडलेली आहे. ठीक आहे. हे लक्षात आलं. म्हणजे ह्या फिलामेंटच्या आणि ह्या फिलामेंटच्या सिरीजमध्ये हे स्टार्टर जोडलेलं आहे. म्हणजे प्रवाह वाहण्यासाठी स्टार्टरला एकच मार्ग आहे. तसंच या दुसऱ्या टोकाला फिलामेंटच्या दुसऱ्या टोकाला न्यूट्रल वायर जोडलेली आहे. अशा पद्धतीने हे सर्किट पूर्ण होत असतं. ठीक आहे. हे तुमच्या लक्षात आलं. इथे सुद्धा ट्यूबचा डायग्राम दिला आहे. AC सप्लाय दिलेला आहे. बॅलॉस्ट म्हणजे चोक आहे. चोकच्या माध्यमातून फेज वायर इकडे गेलेलं आहे. या ट्यूबच्या या टंगस्टन फिलामेंट जी आहे बेरियम ऑक्साईड कोटेड टंगस्टन फिलामेंटच्या एका टोकाला. त्यानंतर तिथून वायर जे दुसरं निघालेलं आहे दुसऱ्या वायरमधून फिलामेंटची आहे त्याच्यामध्ये स्टार्टर जोडलेलं आहे. स्टार्टर. ठीक आहे. हे अशा पद्धतीने तर स्टार्टर जोडलेलं आहे आणि त्याचं दुसरं टोक ह्या फिलामेंटच्या दुसऱ्या टोकाला आणि तिथून पुन्हा एक टोक बाहेर काढलेलं आहे त्याला न्यूट्रल दिलेली आहे. ठीक आहे. हा डायग्राम तुमच्या लक्षात आला. आता बघा पुढे आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रॉनिक चोक. आता इलेक्ट्रॉनिक चोक हा ट्यूबलाईटचा जो आधुनिक प्रकार आहे त्याच्यामध्ये हा चोक वापरण्याच्या प्रकारावरून हा प्रकार नवीन प्रकार आलेला आहे. त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक चोक. आता याच्यामध्ये काय काय बदल केलेले आहेत? पूर्वीच्या फ्लोरोसन ट्यूबच्या चोकमध्ये आणि ह्या चोकमध्ये काय बदल केले आहेत तर बघूयात आपण. या प्रकारच्या चोकला हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रॉनिक चोक असे म्हणतात. हाय फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक चोक असे म्हणतात. हे चोक किती 36 वॅट ते
40 वॅटपर्यंत उपलब्ध आहेत. पॉवर रेटिंगमध्ये 75 व्होल्ट ते 300 व्होल्टपर्यंत हे कार्य करू शकतात. म्हणजे याची जी रेटिंग आहे व्होल्टेज 75 व्होल्टपासून म्हणजे कमी व्होल्टेजपासून जास्त व्होल्टेजपर्यंत देखील हे कार्य करतात. ट्यूब चटकन लागते. याचा फायदा काय की ट्यूब पटकन लागते. बटन टाकल्या बटन चालू केल्या बटन ज्या क्षणी ऑन केलं त्या क्षणालाच ट्यूब लगेच लागते, प्रकाश द्यायला सुरुवात करते. पण पूर्वीचे जे ट्यूब आहेत त्याचे चोक आहेत ती काय करतात, पहिल्यांदा असं 2-3 वेळेला बंद चालू होऊन नंतर ती ट्यूब प्रकाशित होते. पण ह्या इलेक्ट्रॉनिक चोकच्या माध्यमातून ट्यूब लगेच लागते. ठीक आहे. प्रकाश काय होतो, प्रकाश याच्यामुळे प्रकाश जास्त मिळतो. ह्या ट्यूबमुळे प्रकाश हा जास्त मिळतो. वजनास हलके आहेत हे चोक, वजनास हलके आहेत. वायर कमी लागते. वायर जी वायरिंग आहे ती कमी आहे, याची थोडं वेगळीच वायरिंग आहे, ते डायग्रामवर दाखवलेली असते. ठीक आहे. किंमत जास्त असते, किमतीने हे महाग असतात. आयुष्यमानही जास्त असते. याला स्टार्टरची आवश्यकता नसते. मी तुम्हाला सांगितलं की याची वायरिंगचे प्रकार थोडासा हा वेगळा आहे, म्हणजे याला स्टार्टरसुद्धा लागत नाही. ठीक आहे. हे आलं तुमच्या लक्षात. उपयोग कुठं कुठे, डोमेस्टिक अप्लायन्सेस म्हणजेच घरगुती वापरासाठी याचा चांगल्या प्रमाणावर उपयोग केला जातो. याचे फायदे काय काय आहेत मग? फायदे याचे आहेत, पॉवर बचत होते, म्हणजे पॉवर जास्त खर्च होत नाही, म्हणजे परिणामी लाईट बिल आपल्याला कमी येतं. आवाज किंवा गुणगुण नसते. पूर्वीच्या ज्या ट्यूब आहेत, ट्यूबलाईट आहेत, त्या ट्यूबलाईटमधून आपल्याला चोकचा आवाज येतो, गुणगुण अशा प्रकारचा हमिंग येतो. तर ह्या चोकमुळं कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही. त्यानंतर याच्यामध्ये आउटपुट 10% जास्त मिळते. याच्यामध्ये जे आउटपुट आहे ते 10% जास्त मिळते पूर्वीच्या ट्यूबलाईटपेक्षा, फ्लोरोसंट ट्यूबलाईटपेक्षा. आता याच्यामध्ये पॉवर फॅक्टरसुद्धा युनिटीच्या आसपास असतो. पॉवर फॅक्टर युनिटी असणे खूप चांगले असते. पॉवर फॅक्टर हे युनिटीच्या आसपास असतो. तोटे कुठले कुठले आहेत? किमतीने हे तर महाग असतात. इलेक्ट्रॉनिक चोक हे किमतीने महाग आहेत आणि दुरुस्ती करता येत नाही. याच्यामध्ये जर काही दुरुस्त झाले किंवा खराब झाल्यानंतर याला दुरुस्त करता येत नाही, हा याच्यामध्ये एक दोष आहे. ठीक आहे. आता पाहूयात कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प. याच्या नावामध्ये कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प म्हणजे आपण त्याला शॉर्टकटमध्ये CFL असे संबोधतो. ठीक आहे. आता याची रचना बाह्य आकृती याची अशी दिसते. कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प हे आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. अंतर्गत भागातली रचना आहे अशा पद्धतीची आहे, ते आपण आता पाहूयात. ट्यूबचा आधुनिक प्रकार आहे. हा ट्यूबचा आधुनिक प्रकार आहे. फ्लोरोसंट ट्यूबचा आधुनिक प्रकार आहे. 100 mm व्यासाची लांब ट्यूब असून तिला यू या आकारामध्ये यू आकार दिलेला असतो. ही जी याचा जे आकार आहे ते यू या आकारामध्ये ही फोल्ड केलेली असते. दोन्ही टोकांना फिलामेंट बसविलेली असतात. फिलामेंटची टोके डायरेक्ट बाहेर काढून इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या आउटपुटला जोडतात. ठीक आहे. आता ह्या आकृतीमध्ये पहा, फिलामेंट बसवलेली आहे. या फिलामेंटची जी टोकं आहेत ही काय केलेली आहे, बाहेर काढलेली आहेत आणि याच्या माध्यमातून इथं जी आहे ती इलेक्ट्रॉनिक किट आहे. या किटच्या आउटपुट भागाला, म्हणजे ही किटचा हा इकडचा भाग जो आहे होल्डरकडे बसवणारा हा इनपुट आणि हा आउटपुट भागाला हे टोके इथं फिलामेंटची जोडलेली असतात. फिलामेंटची टोके डायरेक्ट बाहेर काढून इलेक्ट्रॉनिक किटच्या आउटपुटला जोडतात आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या इनपुटमधून वायर्स काढून त्या बायपिन कॅपला जोडतात. इलेक्ट्रॉनिक याची जी इनपुटमधून जे वायर आहेत ते इनपुटला दिलेले वायर आहेत ते बाहेर काढले जातात आणि ह्या बायपिन कॅपला या ठिकाणी इथं जोडलेले आहेत. म्हणजे हे इथं होल्डरमध्ये बसणारा भाग आहे, त्याला कॅपला जोडतात. हे लॅम्प बाजारामध्ये 5 वॅट, 9 वॅट, 11 वॅट, 15 वॅट आणि 20 वॅट यामध्ये उपलब्ध होतात. म्हणजे आपली जशी रिक्वायरमेंट आहे, आपल्याला जशी पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला त्या वॅटेजमध्ये हे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. याचा उपयोग कुठं कुठं आहेत? घरामध्ये उपयोग आहे, कॅरिडोअरमध्ये, दुकानामध्ये, हॉटेल्स, म्हणजे आपल्याला आवश्यकता ज्या ठिकाणी अशा ठिकाणी याचा उपयोग सर्व ठिकाणी जवळजवळ करता येतो. ठीक आहे. होल्डरच्या ठिकाणी फक्त हे बल्बच्या ठिकाणी हे बसवायचे आहेत. आता याचे फायदे काय काय आहेत? आकाराने हे लहान आहेत, वजनाने हे हलके आहेत. आकाराने हे लहान आहेत, ट्यूबपेक्षा आकार हा लहान आहे आणि वजन देखील कसं आहे त्याचं, हलकं आहे, लाईट वेट आहे. इन्कॅन्डिसेंट लॅम्पच्या जागी न बदल करता हे वापरता येतात. म्हणजे जे पूर्वीचे आपले जे लॅम्प आहे, टंगस्टन फिलामेंट लॅम्प, कार्बन फिलामेंट लॅम्प, अशा लॅम्पच्या जागी त्याची जागा न बदलता होल्डरमधून ते लॅम्प काढून हे त्या ठिकाणी बसवता येतात. म्हणजे कमी जागेमध्ये सुद्धा जास्त प्रकाश मिळू शकतो आणि हे आपल्याला जागा न बदलता देखील त्या होल्डरमध्ये हे बसवता येतात. आता याचा जो प्रकाश आहे तो प्रकाश कसा आहे, पांढरा शुभ्र प्रकाश मिळतो. प्रकाश आपल्याला पांढरा शुभ्र असा प्रकाश मिळतो. फ्लोरोसंट ट्यूबपेक्षा किमतीने महाग असतात. हे काय आहेत? फ्लोरोसंट ट्यूबची जी आहे किंमत आहे त्याच्यापेक्षा मात्र हे किमतीने महाग
आहेत. इतर पूरक साधनांची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ बॅलस्ट चोक, म्हणजे त्याला बॅलस्ट किंवा चोक असे म्हणतात, स्टार्टर, अशा इतर पूरक साधनांची आवश्यकता नसते. पॉवर कमी खर्च होते, म्हणजे परिणामी आपल्याला वीज बिल देखील कमी येतं, पॉवर कमी खर्च होते. इनकॅन्डिसेंट लॅम्पपेक्षा आयुष्यमान मात्र ह्याचं जास्त आहे. जे आपले इनकॅन्डिसेंट लॅम्प होते, इनकॅन्डिसेंट लॅम्प म्हणजे कुठले, कार्बन फिलामेंट लॅम्प किंवा आपले जे टंगस्टन फिलामेंट लॅम्प, अशा प्रकारचे जे लॅम्प होते त्याच्यापेक्षा याचं आयुष्यमानही जास्त आहे आणि याचा खर्च कमी येतो, पॉवर कमी खर्च होते. त्याचप्रमाणे एकदा खर्च होतो घेण्यासाठी, पण इथं त्या मानाने आपल्याला पॉवर कमी खर्च येऊन परिणामी लाईट बिल देखील कमी येऊ लागतं. तोटे कुठले कुठले आहेत? कालांतराने ट्यूबच्या कडा ह्या काळवंडतात आणि त्यानंतर फ्लोरोसंट लॅम्पच्या तुलनेत आकार लहान आहे, त्यामुळे प्रकाश किरणे कमी जागेत पसरतात. फ्लोरोसंट टी ट्यूब आहे ती साधारणतः आपली लांब असते, मोठी असते, प्रकाश जास्त पसरला जातो, त्या मानाने याचा प्रकाश कमी जागेमध्ये पडतो आणि कमी जागेमध्येच हे किरण प्रकाश देत असतात. पारा पर्यावरणाला घातक, यामध्ये जो पारा आहे तो पर्यावरणाला घातक असू शकतो. लॅम्प निकामी झाल्यास त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने करावी लागते. लॅम्प जर याची जी विल्हेवाट आहे ती योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण पाहणार आहोत यामधील दोष, कारणे आणि उपाय. ठीक आहे, यामध्ये जर ट्यूबमध्ये जर कुठले दोष निर्माण झाले तर त्यावर काय कारणे असू शकतात आणि त्यावर उपाय काय करायचे. स्विच ऑन केल्यावरही ट्यूब पेटत नाही, काय कारणे असू शकतात? ट्यूब लागत नाही. सप्लाय नसेल तर सप्लाय तपासावा, नसल्यास तो द्यावा. फिलामेंट ओपन झाली असेल तर काय करावं लागेल? त्याला फिलामेंट ओपन झाली असेल तर ट्यूब बदलावी लागेल. जोडणी सैल झाली असेल तर जोडणी घट्ट करणे आवश्यक आहे. स्टार्टर ओपन झाला असेल तर स्टार्टरचे कनेक्शन जर ओपन झाले असतील तर स्टार्टर देखील बदलणं गरजेचं आहे, आतमधले कनेक्शन आपण करू शकत नाहीत. चोक ओपन झाला असेल तर काय करावं लागेल? चोक बदलावं लागेल. जोडणी चुकीची झाली असेल तर एक तर ट्यूबच लागणार नाही, जोडणी चुकीची झाली असल्यामुळं, त्यामुळे वायरिंगची जोडणी तपासून सिरीज सर्किटवर तपासून ती योग्य पद्धतीने जोडणी करावी लागेल. पुन्हा काय असेल, काय दोष झाला असेल? ट्यूबच्या कडा लालबुंद होतात परंतु ट्यूब लागत नाही. ट्यूबच्या बघा तुम्ही, ट्यूबच्या ज्या कडा आहेत या लालबुंद होतात पण मात्र ट्यूब काही लागत नाही. त्याच्यावर काय झाला असेल तर उपाय, कारणे काय आहे त्याला? तर स्टार्टरची कॉन्टॅक्ट शॉर्ट झाले असतील, म्हणजे स्टार्टरचे जे कॉन्टॅक्ट आहेत ते दोन्ही एकमेकांना चिटकलेले असतील तर स्टार्टर बदलावा लागेल. सप्रेस कंडेन्सर शॉर्ट झाला असेल, त्यामध्ये आतमध्ये छोटासा सप्रेस कंडेन्सर असतो, तोही शॉर्ट झाला तरी आपल्याला ह्या ट्यूबच्या कडा लालबुंद दिसतील. ठीक आहे, तर पुढं बघा, ट्यूब लुक करते मात्र पूर्ण प्रकाश देत नाही. ट्यूब ही अशी बंद चालू होते मात्र पूर्ण प्रकाश देत नाही, ती कंटिन्यूअस चालू राहत नाही. काय कारणे असू शकतात? सप्लाय व्होल्टेज कमी झाले असेल किंवा सप्लाय व्होल्टेज कमी असेल तर त्याला आपल्याला काय करावं लागेल? कमी असेल आणि ट्यूब बदलावी लागेल. ट्यूबचे आयुष्य संपले असेल, एकतर ट्यूबचं आयुष्यमान संपले असेल तर चोक बदलावा लागतो. ठीक आहे, स्टार्टर निकामी झाला असेल तर काय करावं लागेल? स्टार्टर बदलावा लागेल. ट्यूब एक अथवा दोन्ही कडा काळ्या पडतात. ट्यूबच्या एक साईडची, डाव्या साईडची किंवा उजव्या साईडची कडा ही काळी पडली तर काय करावं लागेल? ट्यूबचे आयुष्य संपले असेल, चोक शॉर्ट झाला असेल किंवा स्टार्टर शॉर्ट झाला असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ट्यूब बदलावी लागेल, चोक बदलावा लागेल किंवा स्टार्टर बदलणं गरजेचं आहे. ठीक आहे, या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सोडियम वेपर लॅम्प व मर्क्युरी वेपर लॅम्प हे उपघटक पाहणार आहोत. त्यातील एक छोटासा उपघटक लगेच आपण घेणार आहोत, LED बल्ब. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमचं चॅनल प्री SSC व्होकेशनल हे चॅनल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ